नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज आपण चर्चा करणार आहे म्हणजे नाशिकचा जो बोंधूबाबा आहे अशोक खरात. या अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक जण अडकलेले आहेत. त्यामध्ये एक दस्तूरखुद्द महिला आयोगाची जी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर या सुद्धा अडकलेल्या आहेत. तसंच अनेक IAS IPS अधिकाऱ्यांच्या बायका, तसंच आमदार खासदारांच्या बायका, बरीच लोक अडकलेले आहेत या प्रकरणामध्ये. परंतु प्रशासनानं मात्र त्यांच्यावरती गुन्हे न दाखल करता ज्या पत्रकारांनी त्याच्या बातम्या केल्या, ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले, त्यांच्यावरती मात्र कारवाई केलेली आहे. आणि ही कारवाई काहीशी अन्यायकारक आहे. परंतु आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना SITचं समज देखील आलेला आहे. म्हणजे SITची स्थापना केलेली आहे आणि या SITच्या प्रमुख म्हणून तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केलेली आहे. आणि त्या SITचं रुपाली चाकणकरला पत्र आलेलं आहे की चौकशी कामी हजर राहा. परंतु रुपाली चाकणकरच फरार झालेले आहेत, गायब झालेले आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि त्या गायब झालेल्या आहेत सध्या. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशभर नाशिकच्या अशोक खरात या बोंधूबाबाचा हे जे प्रकरण निघलेलं आहे, त्याचं व्हायरल व्हिडिओ जे झाले अशोक खरातचे, ते प्रकरण मात्र देशभर गाजतंय सगळीकडं. सोशल मीडियामध्ये प्रचंड असं व्हायरल झालेलं आहे आणि वेगवेगळ्या पोस्टमध्ये जे व्हिडिओ टाकले गेलेले आहेत हे सगळं प्रचंड असं व्हायरल झालेले आहेत. आता ह्या व्हायरल होण्यामागे सुद्धा काय राजकीय अँगल सुद्धा आहे. रुपाली चाकणकर ही कायमस्वरूपी टीकेच्या धनी ठरलेल्या आहेत. महिला आयोगाच्या जरी अध्यक्ष असल्या तरी त्या नेहमीच सत्ताधारी पक्षाची बाजू घेत होत्या आणि त्यामुळं काहीस सध्या त्यांची अडचण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. बऱ्याच वेळा देवेंद्र फडणवीसांनी तसंच जे सुनील तटकरे त्यांनी वाचवलं. परंतु आताचं जे प्रकरण कांड जे बाहेर निघलंय हे फार मोठं असं निघलंय. त्या रुपाली ठोंबरेंनी तर हे महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे सेक्स रॅकेट चालवत होती, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होती असं सांगितलं गेलं, अशी टीका केली वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे महिला आयोगाची अध्यक्षाची जी काय किंमत इज्जत जी असते ना, फार धुळीलाच मिळाली. देशभर महिला आयोगावरती लोक व्हिडिओ बनवतात आणि जे काही प्रकरण घडले ते त्याच्यामध्ये हे सगळं लोकांकडनं सांगितलं जातं की बाबा असं झालं तसं झालं. महिला आयोगाचे अध्यक्ष जर त्या बोंधूबाबाच्या एका खोलीत जर जात असेल, तास 2 तास तिथं कार्यक्रम करत असलेली, तर मग नेमकं काय. म्हणजे असे याचं बरंच वेगवेगळं असं चर्चा, टिप्पणी, टीका हे सगळं सुरू झालेलं आहे. आता हे प्रकरण निघलं तेव्हा 60, 65, 68 व्हिडिओ आहेत असं सांगितलं गेलं होतं. परंतु त्याहून आता हा आकडा पुढे गेलेला आहे. म्हणजे 100च्या वरती व्हिडिओ आहेत आणि त्यापेक्षा अशा किती महिला आहेत की त्या महिलांवरती अन्याय अत्याचार केला असेल या बोंधूबाबाने. बोंधूबाबाला अटक केली, 11-12 गुन्हे दाखल झालेले आहेत बोंधूबाबावरती. परंतु मूळ मुद्दा असा आहे की ज्या राजकारणी लोकांनी बोंधूबाबाला मोठा केला त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आहे. ह्या सुद्धा सगळ्या लोकांवरती कारवाई व्हावी अशी बऱ्याच जणांची मागणी आहे किंवा ह्या बोंधूबाबावरती कारवाई करण्यात यावी. कारवाई झाली, परंतु ह्याच्याकडे जाणारे जे आहेत, आता ह्याच्याकडे जाणारे म्हणजे आता हे सुद्धा प्रकरण सगळं राजकीयच आहे. एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, म्हणजे शिवसेनेचे बरेच नेते आहेत एकनाथ शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे. आता राहिला भाजपचा विषय, भाजपचा चंद्रकांत पाटील असेल, मोजके नेते आहेत. परंतु सर्वाधिक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे. त्याच्यामुळे हे प्रकरण सगळं बाहेर निघलं आणि त्या बोंधूवरती गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल केल्यानंतर बोंधूला अटक करण्यात आली. अटक केली बोंधूला अटक केली. परंतु बोंधूच्या मागे जे माणसं आहेत ते, आता प्रथमतः पहिलं नाव रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ ह्या बोंधू महाराजांसोबत आहेत. जसं की त्या बोंधूबाबाच्या मागं छत्री घेऊन उभं राहणं
किंवा भोंदूबाबाच्या तिथं 8-8 दिवसाला जाणं, तिथं दर्शन घेणं. आता ते भोंदूबाबाचे तिथं काय प्रकार चालायचे ते आपण बघितलेले आहेत, की भोंदूबाबा म्हणायचा की माझ्या अंगात देव संचारतोय, माझ्या अंगात देव आला म्हणजे माझ्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये शक्ती येते वेगळीच. आणि ह्या सगळ्यांना सुद्धा वाटायचं की भोंदूबाबाला भेटल्यानंतर मात्र अशी फार ऊर्जा येते शरीरामध्ये, असं वाटायचं सगळ्यांना. परंतु हे सगळी बोंदेगिरीच होती. आता हे प्रकरण काढलं म्हणजे भारतीय जनता पक्षानंच काढलं, आणि त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे त्यांच्याच बाजूची सगळी लोक आहेत ती. पण ही लोक सगळी त्याच्यामध्ये सामील होती. आता हे असे फोटो आहेत रुपाली ताईचं. रुपाली ताई म्हणण्याची आता लायकीची नाही तर बाई म्हणतात लोक रुपाली चाकणकरांचं, की त्या भोंदूबाबा सोबत. आणि भोंदूबाबा हा त्यांचा गुरु होता. गुरु असल्यामुळे त्यांना 8-8 दिवसाला त्या भेटायला जायच्या. परंतु त्या भेटण्याच्या राड्यामध्ये त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे प्रदेश अध्यक्षपद होतं ते सुद्धा गेलं. सुनित्रा वहिनींकडं राजीनामा दिला त्यांनी दोन्ही पदाचा, आणि तो राज्यपालांकडे गेला महिला आयोगाच्या पदाचा, तो मान्य देखील झाला असेल. परंतु आता देवेंद्र फडणवीसांनी त्या प्रकरणामध्ये SIT नेमलेली आहे, आणि SIT नेमली, आणि SITचा प्रमुख हे तेजस्विनी सातपुते जे IPS अधिकारी आहेत. सोलापूरच्या जिल्हा अधीक्षक होत्या, जिल्हा पोलीस अधीक्षक होत्या, तसंच त्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून संबोधलं जातं. तर त्या या प्रकरणाचा तपास करतायत. आता त्या SITनं रुपाली चाकणकर यांना चौकशी कामी हजर राहा असं नोटीस पाठवलं. आता नोटीस पाठवल्यानंतर मात्र रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की स्पष्ट नकार दिला की माझी चौकशी करायची नाही, मी चौकशीला येणार नाही असं सांगितलं. परंतु परत आता लय टीकाटिप्पणी झाल्यावरती त्यांनी परत सूर बदलला की बाबा मला ते पत्र आलंच नाही SITचं, आणि पत्र आल्यानंतर मी तिथे चौकशीला जाईन वगैरे 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 असं त्यांनी आता सूर मांडलेला आहे. म्हणजे पत्र आल्यानंतर मी तिथं चौकशीला जाईल, टीका टिप्पणी झाल्यानंतर. मात्र हेच सत्य आहे की रुपाली चाकणकर यांना SITचं पत्र आलंय, आणि ते आता फरार झाल्यात, गायब झालेले आहे. पोलिस त्यांना शोधून काढतीलच कुठे गेलं तर. परंतु रुपाली चाकणकर यांना मात्र जेलमध्ये बसावं लागेल या प्रकरणामध्ये, कारण की हे प्रकरण फार असं अंगलट आलेलं आहे सध्या रुपाली चाकणकर यांच्या. आता ज्या महिला टीका टिप्पणी करतात म्हणजे काँग्रेस पक्षाचे असेल, किंवा ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचेच रुपाली ठोंबरे यांनी तर असं म्हटलं की ही बाई हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होती. आता हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होती म्हटल्यावरती तर कसले आरोप झाले हे. आणि ह्या अशाच काय कारणांमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भरपूर अशी बदनामी झाली. अमोल मिटकरी असेल, अमोल कोल्हे असेल, यांनी सुद्धा त्या रुपाली चाकणकरला म्हणजे नको नको ते उपदेश केले की एक सावित्रीची लेख, सावित्रीच्या लेखीकडून ही अपेक्षा नाही बोंदुगिरी करणार. ज्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी अंधश्रद्धेवर काम केलं, त्याच सावित्रीच्या लेखी जर अंधश्रद्धेच्या आहारी जर पडत असतील तर मग नेमकं काय. म्हणजे असं टीका टिप्पणी केली गेली बरेच. आणि देशभर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं तर आबरू गेलीच गेली, त्याचबरोबर भाजप सरकारची सुद्धा फार मोठी अशी आबरू देशभर गेली. आणि या सगळ्यांमध्ये मात्र रुपाली चाकणकर ह्या आता यांचा बळी जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे त्यांना पदाचा तर राजीनामा दिलेलाच आहे, परंतु त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. आता रुपाली चाकणकर हे ओबीसी आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ओबीसी असल्यामुळं त्यांच्यावरती अशी वेळ आली, ओबीसी असल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जाते. परंतु जर अंधश्रद्धेच्या आहारी जर एवढं जर जात असेल तर टार्गेट केलं असं कसं म्हणता येईल. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आमच्या जुन्या महापुरुषांनी केलं 60-70 वर्षापूर्वी, आणि आज आम्ही 21व्या शतकामध्ये तीच अंधश्रद्धा पुन्हा समाजामध्ये रोजवण्याचं काम करतो. जी महिला आयोगाचे अध्यक्ष, जिला महिला सक्षमीकरण, महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी नेमलेला आहे, तीच महिला जर अंधश्रद्धेच्या
आहारी जात असेल, अंधश्रद्धेची बळी पडत असेल आणि तीच महिला जर इतर महिलांना त्या भोंदूबाबाकडे घेऊन जात असेल तर मात्र अशा गोष्टींना काय म्हणायचं हा लय मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.